मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। यापूर्वी इतर जातीच्या प्रवर्गातील नगरसेवकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये महापौर पदाचा सन्मान मिळवलाय, परंतु पालिका स्थापनेपासून आजपर्यंत अनुसूचित जातीच्या कोणत्याही नगरसेवकाला महापौर पदावर विराजमान होण्याचा मान मिळाला नाही। त्यामुळे यंदा मात्र महापौर पदावर अनुसूचित जातीच्या नगरसेवकाला या पदावर विराजमान होण्याचा मान मिळण्याची दाट शक्यता असल्याचं वर्तवलं जात आहे। त्यामुळे अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आपापल्या परीनं तयारी करण्यात व्यस्त आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरक्षण प्रक्रिया लागू झाल्यापासून इतर मागास प्रवर्गातील तत्कालीन नगरसेवक प्रकाश रेवाळे, महिला खुल्या प्रवर्गातून मंगलाताई कदम, नागरिकांचा मागास प्रवर्गातून डॉक्टर वैशालीताई घोडेकर, नागरिकांचा मागास प्रवर्गातून अपर्णाताई ढोके, नागरिकांच्या खुल्या प्रवर्गातून योगेश बहल, खुल्या महिला प्रवर्गातून मोहिनीताई लांडे, अनुसूचित जमाती प्रवर्गातून शकुंतलाताई धराडे, नागरिकांच्या मागास प्रवर्गातून नितीनप्पा काळजे आणि राहुल जाधव, तर खुल्या महिला प्रवर्गातून उषाताई ढोरे यांनी महापौर पदाचा सन्मान मिळवलाय। आता आरक्षण क्रमवारीनुसार अनुसूचित जातीला अद्याप महापौर पद मिळालं नसल्यानं यंदा महापौर पदावर अनुसूचित जातीच्या नगरसेवकाला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या पदासाठी सर्वच राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली जात असली तरी त्यांचा पक्ष सत्तेवर असणं गरजेचं आहे। सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भाजपच्या दोन्ही आमदारांची पकड मजबूत असल्यानं भाजपकडे इच्छुकांची जास्त गर्दी असल्याचं दिसून येत आहे। तरीही होणाऱ्या निवडणुका पारदर्शक पद्धतीनं झाल्या तर इतर पक्ष निश्चितच मुसंडी मारून पुढे जातील आणि सत्ता काबीज करतील अशा चर्चेनं जोर धरलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।